नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. बाजार गप्पांच्या आधीच्या म्हणजे रविवारच्या भागामध्ये आता आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे HAL या कंपनीच्या शेअर्सची आणि त्या निमित्तानं आपल्या देशाच्या संरक्षण विषयक क्षेत्रातल्या कंपन्यांची थोडीशी चर्चा केली. त्या पार्श्वभूमीवरती याच्याशी संबंधित असं नव्हे, पण संरक्षणा इतकंच आपल्या देशात चर्चेत असलेलं दुसरं क्षेत्र म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI. या AI बद्दल समज किती आणि गैरसमज किती, वास्तव किती आणि कल्पना किती, अफवा किती आणि सत्य किती, अल्पकालीन किती आणि दीर्घकालीन किती, अशा अनेक गोष्टींची चर्चा झाली पाहिजे. ही चर्चा केवळ तांत्रिक स्वरूपाची तर झाली पाहिजेच, पण त्याही पेक्षा सुद्धा अशा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्या आणि त्यानिमित्ताने एकंदरीतच आर्थिक उलाढालींवरती त्याचे होणारे परिणाम याची खरं सांगायचं म्हणजे निरपेक्षपणानं चर्चा करण्याची नितांत आवश्यकता आहे. पण कोणत्याही नवीन संकल्पनेबद्दल आधी गवगवा होतो, मग चर्चा होते आणि मग विश्लेषण होतं. हा सिद्धांत आणि अनुभव खूप जुना आहे. AI बद्दल याच्याबद्दल फार काही वेगळं होत आहे अशातला भाग नाही. एकंदरीतच ज्या वेळेला मानवी श्रमांची जागा या ना त्या स्वरूपात, या ना त्या प्रमाणात, या ना त्या काळामध्ये जेव्हा यंत्र घ्यायला लागतं, त्यावेळेला नेहमी होणारी पहिली चर्चा अशी असते की मानवी रोजगाराच्या संधीवरती त्याचा विपरीत परिणाम होईल. खरं सांगायचं म्हणजे असं काहीही होत नसतं. झालं तरी ते हंगामी स्वरूपाचं असतं. असाच गेल्या 3 ते 4 दशकांचा आपल्या देशाचा आणि जगाचा अनुभव आहे. तरी सुद्धा काहीतरी सनसनाटी लागतं आणि त्यातही अलीकडच्या समाज माध्यमांच्या काळामध्ये आणि 24 तास चालणाऱ्या दूरदर्शन नाही, दूरवाहिन्यांच्या, दूरचित्रवाहिन्यांच्या किंवा चॅनल्सच्या जमान्यामध्ये असे विषय तोंडी लावायला बरे पडतात. अर्थात अनेकदा याची उणीव आपले राजकीय नेते भरून काढत असतात, ती गोष्ट वेगळी. परंतु राजकीय नेत्यांच्या उलाढालीचा आपल्या शेअर बाजारावरती परिणाम होईल अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आपण त्यांना आता या ना त्या अर्थानं गृहीत धरलाय आणि मग त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे विषय मुद्दामून चालते ठेवले जातात का याचा विचार केला पाहिजे. साधारणपणे गेली 40 ते 45 वर्ष माझा डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचा अनुभव आहे. या ना त्या स्वरूपात अगदी औद्योगिक स्वरूपाची कंपनी असेल, सेवा क्षेत्रातली कंपनी असेल, शेअर बाजार किंवा स्टॉक एक्सचेंज सारखी कंपनी असेल, एखादी ब्रोकिंग फर्म असेल, 20-22 वर्षाची NSDL सारखी कंपनी असेल आणि नंतरच्या सेवानिवृत्तीनंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये व्यक्त होण्याचा अनुभव असेल. मला स्वतःला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक टूल आहे. म्हणजे जसं आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असतो, पण आपण म्हणतो की मी SIP मध्ये गुंतवणूक करतो, तेव्हा लक्षात ठेवावं लागतं की SIP हे प्रॉडक्ट नाही, SIP ही मेथड आहे. खरं सांगायचं म्हणजे संगणकीकरण हे प्रॉडक्ट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रॉडक्ट नाही, ते माध्यम आहे. जसं आपण आपल्या नेटवर्कचं प्रमाण 1G पासनं 5G पर्यंत आलो, तसं एखाद्या तंत्रज्ञानाची वाढीव टप्पा म्हणजे AI आहे. खरं सांगायचं म्हणजे पूर्वी कम्प्युटर्सच नव्हते, त्याची जागा कॉम्प्युटरनी घेतली. सुरुवातीच्या कॉम्प्युटरच्या काळामध्ये मोठाल्या सभागृहामध्ये मावेल अशा आकाराचा एक एक कॉम्प्युटर असायचा. तो आता आपला मोबाईल हे कम्प्युटरची जागा घेतं इतक्या खालत्या प्रमाणावरती आलं. हे जसं प्रगतीचा एक टप्पा आहे, तसं या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा AI हा दुसरा टप्पा आहे. अगदीच सातमांतर उदाहरण द्यायचं झालं तर जसं रोबो जागा घेईल का, अलेक्सा जागा घेईल का, हे प्रश्न जर पडले नसतील तर AI जागा घेईल का हा प्रश्न का पडतो हे मला कळत नाही. शेवटी ते एका रात्रीत होणार नाहीये. AI हा प्लॅटफॉर्म आहे, AI हे प्रॉडक्ट नाही. आज साधं गणित घ्या की वर्षानुवर्ष आपल्या देशात आणि जगातही बँका आणि वित्तीय सेवा यांचं संगणकीकरण करणं ही प्रक्रिया सुरू आहे, त्याची चर्चा आहे. या संगणकीकरणाला 80च्या दशकापासून विरोध झाला आणि त्यामुळे नानाविध राजकीय रंगसंगतीच्या कामगार संघटनांना आणि त्यांच्या कामगार नेत्यांना प्रचंड तेजीचे दिवस आले. काळाच्या ओघामध्ये कामगार संघटना आणि कामगार नेते अस्तंगत झाले.
संगणकीकरण नाही. एआयच्या बाबतीत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि इतक्या वर्षाची त्याची प्रक्रिया असूनही आजही आपल्या अनेक बँका कॉम्पॅटेबिलिटीच्या दृष्टिकोनातनं एका प्लॅटफॉर्मवर नाहीत. मग हे जसं संगणकीकरणाबद्दल होऊ शकतं, तसं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दलही होऊ शकतं. तंत्रज्ञान उपलब्ध असणं याचा अर्थ तंत्रज्ञान आत्मसात करणं असं नसतो. आणि तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यापासून तंत्रज्ञान आत्मसात होण्यापर्यंत प्रचंड काळ जावा लागतो. त्यामुळे एआय आज आलं म्हणजे उद्या सगळे मेले अशी परिस्थिती नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आज जी चर्चा आहे ती ज्याला आपण हल्ली निजर्क रिॲक्शन म्हणतो अशी आहे का, याचा विचार केला पाहिजे. आज हे सुरुवातीला इतकं स्पष्ट करण्याचं कारण असं की एकंदरीतच एआय, त्याला यंदाच्या अर्थसंकल्पात काही प्रमाणात दिली गेलेली चालना आणि एकंदरीतच जागतिक अर्थकारण, राजकारण, समाजकारणामध्ये वादंगाचा झालेला हा मुद्दा, यामुळे या क्षेत्राचा नेमका कोणत्या कंपन्यांवर किती परिणाम होईल, त्याच्या शेअर्सच्या बाजारभावावर काय होईल, याची चर्चा आज मितीला करणं म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरीतली गत आहे, याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. याचा परिणाम होणार नाही असं मी म्हणत नाही. मुळातच शेअर बाजारामध्ये बाजारभाव ठरत असताना इट ऑलवेज डिस्काउंट्स द फ्युचर असं म्हटलं जातं. पण ते डिस्काउंटिंग किती हे विचारात घ्यावं लागतं. 100 रुपयाच्या वस्तूवरती 200 रुपये डिस्काउंट कोणी देत नसतं. आज एआयच्या भूताखाली किंवा बुजगावण्याखाली आपण शेअर्सच्या उलाढालीची चर्चा करताना 100 रुपयाच्या वस्तूवरती 200 रुपयाचा डिस्काउंट देतो का, याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे आत्ता जे सुरू आहे हे सगळंच ट्रायल अँड एरर बेसिसवरती आहे. हे कोणाच्याही कार्यक्षमतेबद्दलची शंका नाही, टीका तर जरा सुद्धा नाही. ज्या स्थितीमध्ये, ज्या टप्प्यावरती आत्ता एआय आपल्या देशामध्ये आहे, त्याच्यामध्ये हे अपरिहार्य आहे. एकदम रेडीमेड प्रॉडक्ट होत नाही. आणि अगदी प्रॉडक्ट कितीही रेडीमेड असलं तरी ते मला चालतं की नाही हे त्या त्या व्यक्तीच्या तब्येतीवर, परिस्थितीवर आणि ऐपतीवरती अवलंबून असतं. आपण जेव्हा असं म्हणतो की खोकल्यावरती औषध आहे, पण म्हणून प्रत्येक औषध कोणत्याही माणसाला खोकला झाला तरी चालतो असं नाही. काहीला वैयक्तिक ॲलर्जी असते, काहीची ॲसिमिलेशन कॅपॅसिटी कमी असते, काहीची मुळातच इम्युनिटी लेव्हल इतकी खालती असते की तो नवीन गणित घेत नाही. एकीकडे हे दृश्य असतं आणि दुसरीकडे असंही दृश्य असतं की एखादा रोगी असा असतो की त्याच्यावरती औषध कितीही चांगलं असलं, इतर अनेकांना जरी ते चाललं असलं तरी एखाद्या संबंधित रोग्यावरती त्याचा प्रभाव आणि परिणाम फक्त काही दिवसच होतो, त्याला औषध बदलावं लागतं. काही गोष्टी अशा असतात, उदाहरणार्थ डायबिटीस असेल, कोलेस्ट्रॉल असेल, हा जर एका विशिष्ट वयानंतर झाला तर औषध सुरू करतानाच अनेकदा डॉक्टर असं सांगतात की आता खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला डायबिटीस किंवा कोलेस्ट्रॉलचं औषध तहहायात घ्यायचं आहे. पण असं जरी असलं तरी एकच गोळी जी मला 40व्या वर्षी सांगितली आहे तीच गोळी मी मरेपर्यंत घेत नसतो. त्या गोळीचा डोस कमी जास्त करावा लागतो, ती गोळी बदलली जाते. मग कधी ग्लिमिझॉलची जागा ग्लिमिसेव घेते, कधी ग्लिमिसेवची जागा सितारा 50 घेते. ही गणितं असतात. काही वेळेला प्री आणि पोस्ट फास्टिंग लंच शुगर करून चालतं, काही वेळेला HB1AC करावं लागतं, काही वेळेला लिक्विड प्रोफाईल करावं लागतं. हे जसं औषध क्षेत्राबद्दल आहे, हे जसं वैद्यक क्षेत्राबद्दल आहे, तसंच ते एआय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एकदा डोस दिला आणि आयुष्यभराचं गणित झालं असा तो पोलिओचा डोस नाही. मुळातच पोलिओचा डोस सुद्धा आता असा झाला, पूर्वी त्याला असाच ट्रायल अँड एरर बेसिसवरती गेला. मग यातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक टप्प्यावरती एआय कंपन्यांना आणि IT कंपन्यांना हे संगणकीकरणाची गणितं असतील की नाही. मग हा वेग, हा प्रवेग, हा आवेग कोणत्या वेगानं ती संबंधित कंपनी ऍब्सॉर्ब करू शकते यावरती त्याचा परिणाम अवलंबून असेल की नाही. मग जर इतके सापेक्ष घटक त्याच्यात आहेत तर त्याच्याबद्दल इतकं सरसकट विधान करणं हे कसं काय शक्य आहे. मी समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये असं होणं समजू शकतो, कारण मुळातच आर्थिक विषयांवरती राजकीय संघटन बांधता येत नाही. हे आपण गॅटच्या बाबतीत अनुभवलंय, हे आपण डंकेलच्या बाबतीत अनुभवलंय, हे आपण GSTच्या बाबतीत अनुभवलंय.
ब त्याच्यात ही गंमत असते, विरोधात असताना जीएसटीला, विरोधी पक्षात असताना जीएसटीला विरोध करतात आणि स्वतः केंद्रात आणि राज्यात सत्तेत आले की त्याचीच हिरिरीने अंमलबजावणी करतात. मग हे जर तिथे आहे तर ते इथेही होऊ शकतं की नाही याचाही विचार करावा लागेल. आज AI ची होणारी चर्चा ह्याचं खरं मूळ कारण हे AI चांगलं का वाईट किंवा त्याचा कंपनीवर आणि पर्यायानं त्याच्या शेअर्सच्या बाजारभावावर परिणाम होईल का असा नाहीये. AI हा एका जागतिक राजकीय अर्थकारणाचा भाग झालाय. मी शब्दप्रयोग पुन्हा करतो, जागतिक राजकीय अर्थकारणाचा भाग झालाय. मग असं असेल तर तो जेव्हा निगोशिएशनचा मुद्दा होतो तेव्हा त्याचं जनरलायझेशन करावं लागतं. म्हणून ही चर्चा होते का याचा विचार करावा लागेल. आणि त्यामुळे अनेकदा असं होऊ शकतं की मी एखादं प्रॉडक्ट सुरू करतो, माझ्या असं लक्षात येतंय की मी जोपर्यंत याच्यामध्ये यशस्वी होऊन कमर्शियली ते आणू शकतो तोपर्यंत तंत्रज्ञानात बदल करतो, त्यावेळेला मला थांबावं लागतं. हे थांबणं हा समंजसपणाचं उदाहरण असतं, थांबणं हे अपयशाचं उदाहरण नसतं. मग त्यावेळेला जर मी चर्चा करणार असेल की भारतीय IT क्षेत्रातल्या कंपन्यांनी लोकांना डिव्हिडंड दिला याचा अर्थ त्यांना AI करता येत नाहीये म्हणून प्रॉफिट देऊन टाकला, त्यामुळे ते AIच्या संशोधनाबद्दल गंभीर नाहीत, तर खरं सांगायचं म्हणजे हे नेमकं कशाचं लक्षण आहे हे ठरवायला लागेल. समर्थ रामदासांनी काही जणांची लक्षणं सांगितली आहेत, उगाच कशाला तोंडानं मी शब्द वापरून माझा स्वतःचा आणि तुमचा अपमान करू. ज्याला कळायचं त्याला कळलं. अशी परिस्थिती आहे का? अशा परिस्थितीमध्ये लक्षात येण्याजोगी गोष्ट अशी आहे की जर AIचा मी गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं विचार करणार असेल आणि त्या दृष्टिकोनातनं माझ्या आत्ताच्या गुंतवणुकीमध्ये मी अल्प ते दीर्घकालीन आणि पोझिशन ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातनं शेअर्सचा विचार करणार असेल तर त्या क्षेत्रातली एकटी दुकटी कंपनी ज्या समूहाची आहे अशा समूहातल्या कंपन्यांचा विचार करण्यापेक्षा ज्या समूहामध्ये याच क्षेत्रातल्या एकापेक्षा जास्त कंपन्या आहेत त्या तिन्ही कंपन्यांमध्ये एका वेळेला विचार करू शकतो का याचं उत्तर होकारार्थी आहे. म्हणजे जसं मी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशनमध्ये अनेकदा म्हणतो तसं की या निकषावरती जर विचार करायचा झाला, मी हे गेले 9 महिने सांगतोय आणि या 9 महिन्यात मी सांगितलेल्या या सगळ्या कंपन्यांचे शेअर्स चालले आहेत हे मी अभिमानानं नक्की सांगेन. अहंकाराचा प्रश्नच येत नाही, शेअर बाजारात अहंकाराला जागाच नाही. तर लक्षात असं येईल की ज्यांना एकमेकांची कम्पॅटिबल प्रॉडक्ट्स आहेत पण ते एका समूहामध्ये आहेत तिथे AI जास्त मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप होत आहे आणि त्यामुळे त्याच्या शेअर्सचे बाजारभाव हे स्थिर तरी राहिले आहेत किंवा चढे तरी राहिले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर लार्सन टुब्रो समूहामध्ये LT माइंट्री आणि LTTS सारख्या कंपन्या आहेत. त्यांचं आपापसातलं एक प्रकारचं कोऑर्डिनेशन असणं अत्यंत स्वाभाविक आहे, त्यात गैर काही नाही. जर अंतर्गतच व्यवसाय मिळत असेल तर तो नाकारायचा का? त्याचे आर्थिक, राजकीय, व्यवस्थानात्मक आणि संशोधनात्मक अनेक फायदे असतात. त्यामुळे एका वेळेला 2 वेगवेगळी एंड किंवा 2 वेगवेगळी क्षेत्र एकच समूह करतं. समूह म्हणून मी बीड करतो आणि मला ती ऑर्डर मिळते, असंही गणित असू शकतं. हे जसं LTTS आणि LT माइंट्री बद्दल आहे तसं टाटा समूहामध्ये टाटा कन्सल्टन्सी, टाटा टेक्नॉलॉजी, टाटा एल्क्सी यांच्याबद्दलही आहे. कारण आपल्या असं लक्षात येईल की हेच जर उदाहरण पुढे न्यायचं झालं तर ढोबळमानानं आजच्या व्यवसायाचं वर्गीकरण करत असताना जाणवलेली गोष्ट अशी आहे की TCS, टाटा एल्क्सी आणि टाटा टेक्नॉलॉजी या 3 कंपन्या टाटा समूहातल्या IT सेक्टरमधल्या बाजारामध्ये लिस्टेड आहेत. पण त्याचं जर व्यवसायाचं वर्गीकरण करायचं झालं तर TCS हा साधारणपणे फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये जास्त आहे, टाटा एल्क्सी हा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जास्त आहे, टाटा टेक्नॉलॉजी हा नव्यानं उभरणाऱ्या संरक्षण आणि स्पेस रिसर्च सारख्या क्षेत्रात जास्त आहे. मग या तिन्ही कंपन्या जर एकाच वेळेला मी शेअरसाठी म्हणून विचारात घेतल्या तर यांची AI आणि ITची कपॅसिटी इतरांपेक्षा जास्त आहे हे लक्षात येतं. किंवा काही कंपन्या पहिल्यापासूनच कन्सेप्ट आणि इन्क्युबेशनच्या बाबतीत मॅस्ट्रो असतात, त्या क्षेत्रातली त्या समूहाची एकच कंपनी असली तर उदाहरणार्थ परसिस्टंट आहे. परंतु आधीच्या 2 कंपन्यांपेक्षा, समूहातल्या कंपन्यांपेक्षा परसिस्टंट थोडं खालच्या पातळीवर येईल. परसिस्टंट पेक्षा ही इन्फोसिस आणि विप्रो आणखीन खालती येईल आणि कमी जीवाची किंवा छोट्या जीवाची पण दीर्घकालीन कामगिरी करणाऱ्या KPIT क्षेत्रासारख्या कंपन्या काही वेळेला बाजू ठेवायला लागतील. यातल्या कुठच्याही कंपनींबद्दल मला वैयक्तिक प्रेमही नाही, वैयक्तिक आकसही नाही. परंतु जे निकष आपल्याला विचारात घ्यावे लागतील त्याच्यावरची ही वर्गवारी आहे आणि त्यामुळे एखाद्या क्षेत्रावर मला कळत नाही म्हणून टीका करणं योग्य नाही.
तसंच फार बाऊ करणं ही योग्य नाही, ही गोष्ट नक्की. शेवटी मी अनेकदा गमतीने म्हणतो तसं, की आपण शेअर बाजारात येऊन शेअरमध्ये गुंतवणूक करतो, ते आपल्याला शेअरशी देणं घेणं असतं. आपल्याला कंपनी चालवायची नसते. तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य गुंतवणूकदार घेऊन घेऊन या बाजारातले शेअर घेणार किती? म्हणजे आपण काय उद्या प्रमोटर स्टेक पर्यंत जाईल किंवा आपल्या होल्डिंगच्या जोरावरती आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वरती आपली पोझिशन स्टेक करू शकू अशी परिस्थिती नाहीये. म्हणजे जसं गमतीने मी म्हणतो की तुमच्या माझ्यासारखी पापभिरू माणसं करून करून किती भ्रष्टाचार करतील, खाऊन खाऊन किती पैसे खातील, याला अंगभूत मर्यादा आहेत. तसंच आपल्या शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं आहे. हे उदाहरण गमतीनं घ्या, ही कोणावरची ही टीकाही नाही किंवा आक्षेपही नाही. मग या मर्यादित इन्व्हेस्टेबल सरप्लसचा मॅक्सिमम मोठ्या मनाने मोकळ्यापणाने विचार करायचा, तर एआय अशा पद्धतीनं विचारात घ्यावं लागतं का? हे गणित लक्षात घेऊ. मुळातच कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान नसताना नवीन तंत्रज्ञान ऍब्सॉर्ब करणं खूप सोपं जातं. पण मी जर आधीच एका तंत्रज्ञानाच्या विशिष्ट टप्प्यावर व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, संस्था म्हणून, राष्ट्र म्हणून, जग म्हणून, क्षेत्र म्हणून आलेलो असेन, तर त्याच्यामध्ये साधं नवीन हार्डवेअर सॉफ्टवेअरही बदलायचं तरी पंचायत येते. साधं पहा ना, मोबाईलमध्ये आपण एक ऍप डाउनलोड करतो. ऍप हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, तरी त्याची सिस्टम कम्पॅटेबिलिटी आहे का हे पाहावं लागतं. का तुम्हाला प्रत्येक वेळेला मोबाईलवरती आपण साधं प्ले स्टोअर मध्ये जाऊन एखादं ऍप डाउनलोड केलं तर त्याची शेवटची स्टेप काय असते? की तुम्ही डाउनलोड केलं, उत्तम, ओपन झालं, फार उत्तम, आता यातनं बाहेर या, पुन्हा मोबाईल रिस्टार्ट करा. अशा रिस्टार्टची पोझिशन म्हणजे एआय आहे का, याचा विचार करू. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मनपूर्वक धन्यवाद.